थँक्यू अमित, थँक्यू रचना. दोघांना पण मी बऱ्याच वर्षापासून ओळखतो आणि म्हणजे ह्यांचा जो प्रगतीचा आलेख आहे आणि इव्हेंटची जी क्वालिटी आहे राईट, म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि सगळीकडे आम्ही एकत्र केलेला आहे. तर ग्राफ जो आहे इव्हेंटचा तो एकदम म्हणजे वरच्या लेवलला जात आहे. तर कॉंग्रॅच्युलेशन्स अमित आणि रचना, तुम्हा दोघांना पण शुभेच्छा समोरच्या याच्याबद्दल. आणि बाकी सर्वांना तर माहीतच आहे की म्हणजे रचना मॅम, अमित सर ह्यांच्याकडे यूट्यूबला सबस्क्रायबर्स जास्त आहेत, अर्थसंकेतचा रीच जास्त आहे राईट. तर हा इव्हेंट पण त्याच पद्धतीने की नाही म्हणजे भरपूर लोकांपर्यंत पोहोचेल राईट. हा जरी इथे आतमध्ये सोहळा होत असला तरी भरपूर लोकांकडे आपण पोहोचणार राईट, दॅट इज देअर. आणि मी टूर्स अँड ट्रॅव्हल्समध्ये जेव्हा सुरुवात केली होती मुंबईमध्ये 2009पासून आलो, तेव्हा मला काही नावं माहीत होती, फक्त केसरी टूर्स, देन त्याच्यानंतर विना वर्ल्ड आणि आय रिप्रेझेंट ICICI बँक. तर आमच्या याच्यामध्ये एक बोललं जातं की जेवढे पण बँकिंगमध्ये लिडरशिप रोलला आहेत लोक ते ICICI बँकेमधून निघालेली आहेत राईट. आय होप किती लोक बँकिंग करतात ICICI सोबत, काय जरा एकदा हात वर करणार. अच्छा, ओके. आय होप यू ऑल ऑफ यू लव द सर्विसेस राईट. अँड वी फंक्शन लाईक फॉर एम्प्लॉईज इट इज लाईक अ गव्हर्नमेंट बँक. एम्प्लॉईज एम्प्लॉई पॉईंट ऑफ व्ह्यू बट वेन इट कम्स टू अ सर्विस वी आर अमेझिंग. म्हणजे आमचे डिजिटल प्लॅटफॉर्म बघा, इंटरफेस बघा, किंवा आमचं ICICI सिक्युरिटीजचं प्लॅटफॉर्म आहे ते पण एकदम स्मूथ आहे राईट. तर ICICI आणि HDFC अशा बँका आहेत ज्यांचं डिजिटल जे आहेत प्लॅटफॉर्म ते बाकी सर्वजण की नाही कॉपी करतात राईट. आणि आमच्याकडे प्रॉडक्टची जर तुम्ही लाईन सांगणार तर 45 टाईपचे की नाही प्रॉडक्ट आहेत. बरं, काही लोक म्हणजे मी यंगर जनरेशन पण बघितली, तर मी तुम्हाला सांगतो बँकिंग काय आहे. बँकिंग एक प्लॅटफॉर्म आहे जो कस्टमर्सला दिलेला आहे अँड वी आर देअर टू स्ट्रेंथन द कस्टमर, नॉट टू वीकन द कस्टमर. तर याचा अर्थ असा आहे की आमच्याकडे जे कस्टमर्स, म्हणजे फॉर एक्झाम्पल एक प्रॉडक्ट सांगतो तुम्हाला, भरपूर सारे करंट अकाउंट कस्टमर्स आमच्याकडे बँक करतात. तर ज्यांची बँकिंग आणि ज्यांची रेकॉर्ड फार चांगली आहेत त्यांना आम्ही इन्स्टंट ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी देतो, इन्स्टा ओव्हरड्राफ्ट राईट. तुम्हाला जेव्हा पण कधी पाहिजे असेल ती आम्ही अवेलेबल करून देऊ. तर आमचा मोटो हाच आहे की कस्टमरला स्ट्रेंथन करायचं. मग त्याच्यानंतर वी हॅव अ करंट अकाउंट विच इज अ स्मूथ प्रॉडक्ट, सेविंग अकाउंट, देन डीमॅट अँड ट्रेडिंग अकाउंट. एक मला सांगायचं आहे सर्व लोकांना इकडे, रचना आणि अमित सरांनी पण सांगितलंच आहे, तुम्ही वाचलं पण असेल. एक शॉर्टकटमध्ये सांगतो की एक माझा कस्टमर आहे, लेट्स से 2010पासून तो 2,500 रुपयाचा SIP करतो आहे, 2,500 रुपये राईट. आणि माझा जी रेंज आहे ती 50 लाखाच्या टर्नओव्हरवाल्या कस्टमर्सपासून आय डील विथ 100, 150, 200 करोड काइंड ऑफ कस्टमर्स राईट. तर एक जस्ट छोटं एक्झाम्पल सांगतो ते डोक्यात बसावं म्हणून, की 2,500 रुपयाची एक SIP केलेली 2010मध्ये, ज्याच्या जवळपास 4,30,000 रुपये वगैरे इन्व्हेस्ट केले असणार. आजच्या डेटमध्ये 2025मध्ये एनी वाईल्ड गेस किती पैसे झाले असतील तरी त्याची SIPमध्ये केलेले? एनी वाईल्ड गेस? भरपूर लोक SIP करत असणार राईट इकडे. तरी एक सर, तरी 25,000, 4,30,000 इन्व्हेस्ट केलेले आणि छोटे 2,500 रुपये पे करून. तर इट हॅज ग्रोन टू 16 लाख रुपीज, 16 लाख रुपीज राईट. म्हणजे मी सांगतो स्काय इज द लिमिट. कोणत्या आपण याच्यामध्ये टाकलं, मिड कॅप आहे की लार्ज कॅप आहे की स्मॉल कॅप, ही की नाही जी छोटी जी इन्व्हेस्टमेंट आहे ना तुमची, ती तुम्हाला की नाही भरपूर मोठं की नाही घेऊन जाईल. आणि मी इकडे बघितलेत भरपूर सारे लीडर्स, दे आर फ्रॉम केसरी राईट. विना वर्ल्डला मी माझ्या डोळ्यासमोर की नाही उभं राहताना बघितलं आहे राईट. तर माझं नवीन उद्योजकांना
राईट, ज्यांना ऐकून आम्ही इन्स्पायर झालेलो, राईट. माझी टीम आलेली आहे इकडे. ऐश्वर्या आहे फ्रॉम माय ब्रांच, हु इज वन ऑफ द RM. देन श्याम आलेले आहेत, संकेत आहे, प्रज्वल आले आहेत. दे आर व्हेरी हॅपी. म्हणजे त्यांना एवढं इन्स्पायरिंग की नाही ऐकायलाच नाही भेटत. आम्ही इंडिव्हिज्युअल कस्टमर्सला भेटतो, बट एवढं छान मराठी उद्योजक करतात आहे हे बघून म्हणजे खरोखर इट इज अमेझिंग. म्हणजे मी जेव्हा 5 वर्ष आधी, पॅन्डेमिकच्या आधी मी जायचो इव्हेंटला आणि बघायचो ना, ऑब्व्हियसली अमित सर, रचना मॅम इव्हेंट ठेवायचे, बट म्हणजे आज जे मी ऐकलं इकडे, आणि प्रत्येक जणाचा मोटो आहे की जो जिथे आहे तिथे आपण काय चांगल्या पद्धतीने डेव्हलप करता येईल, तिथे काय करता येईल ना, ही मला वाटतं थोडी की नाही नवीन थिंकिंग की नाही सर्व लोक की नाही घेऊन आलेले आहेत. नाव कमिंग टू माय बँक, की माझ्या बँकिंगमध्ये सर्व टाईपचे प्रॉडक्ट, म्हणजे तुम्हाला पैसे जर ओव्हरसीज पाठवायचे आहेत तर LRS लिमिट असते 2,50,000 USD. एक शॉर्टकटमध्ये सांगणं आहे, तुम्ही CA कडे जाल तर तो तुम्हाला चार्ज करेल 2%, 3%, टॉकिंग अबाउट दिस अँड दॅट. बँकेकडे आलात काहीच चार्ज नाही करणार, फक्त 1,500 प्लस GST आणि तुमचं आउटवर्ड रेमिटन्स होऊन जाईल, राईट. यू वॉन्ट टू टेक अ इनवर्ट, दॅट इज अगेन पॉसिबल. तर आजच्या डेटमध्ये आमच्याकडे पण NRI जे कस्टमर्स आहेत ते पण येतात आणि त्यांना आम्ही स्मूथली सर्व्हिस देतो, राईट. तर ज्या पद्धतीने तुम्ही तुमचं टुरिझममध्ये आजच्या डेटमध्ये कस्टमर्सला भीती नाही वाटत की आपण बस जायचं दीपक सरांकडे जाऊन म्हणजे तिकडे व्हिजिट करायची किंवा बाकीच्या ऑफिसेसमध्ये व्हिजिट करायचं आणि स्मूथ काम होऊन जाईल, त्या पद्धतीने आजच्या डेटमध्ये बँकिंग झालेलं आहे, राईट. वन्स अगेन आय वॉन्ट टू थँक ऑल ऑफ यू अँड थँक्यू सो मच. म्हणजे एवढं तुम्ही लोकांनी इन्स्पायरिंग केलं आहे अँड कॉंग्रॅच्युलेशन्स. भरपूर ज्या फर्म्स आहेत त्यांचे फॅमिली मेंबर्स पण आले आहेत. तर मला एक सांगायचं आहे की आजच्या डेटमध्ये ना ही फार चांगली गोष्ट आहे की आपण उद्योजकांना सेलिब्रिटी बनवलेला आहे, राईट. आणि आम्ही ॲज अ बँकरसाठी तर खरोखरच तुम्ही सेलिब्रिटी आहेत. म्हणजे आम्ही वाट बघत असतो, राईट, की फडके सर झाले किंवा बाकी कोणी वेळ भेटेल का, भेटता येईल का, राईट. तर ज्या पद्धतीने आपण सेलिब्रेट करतो आहे ना उद्योजकांना, that is very good, right, when it comes to a banking or at a personal this thing. I feel it very good की म्हणजे हे हॅपन होत आहे, कारण एक उद्योजक बनणं ना फार त्याच्यासाठी की नाही फार करेज लागतं. सो हे सांगून मी माझे 2 शब्द थांबवतो आणि थँक्यू. वी आर फ्रॉम ICICI बँक, वी आर देअर. यू हॅव एनी क्वेरीज, काही पण इश्यूज आहेत किंवा काही करायचं असेल प्लीज सांगा तुम्ही. थँक्यू. आणि लेंडिंगमध्ये पण वी आर ओके. यू कॅन टॉक अबाउट करोड टू 50 करोड, 100 करोड, आणि जसं की बोललेलं IPOs पण कुणाला काढायचे असेल, वी डू एव्हरीथिंग, राईट. वेन इट कम्स टू अ बँकिंग इट एंड्स विथ अ बँकिंग. बस तुम्हाला फक्त एंटर करायचं आहे बँकेमध्ये अँड वी कॅन डू इट एव्हरीथिंग फॉर यू. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू.